नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. पवित्र अशा श्रावण महिन्याला सुरुवात होणार आहे. श्रावण महिन्यामध्ये आपण श्रावणी सोमवारचा उपवास हे करत असतो. उपवास कधी करावा, कधी सोडवावा याबद्दलचा बऱ्याच जणांना प्रश्न पडलेला असतो. श्रावण सोमवारचा उपवास कुमारिका, सुवासिनी, विधवा, स्त्री, पुरुष कोणीही करू शकता. आपल्या पतीला दीर्घ आयुष्य मिळावे, आपल्या पतीची सर्व इच्छा मनोकामना पूर्ण व्हाव्यात. काही कुमारिका बघा, आपल्याला चांगला पती मिळावा म्हणून श्रावण सोमवारचे उपवास करत असतात. तर प्रत्येकाची कोणती ना कोणती इच्छा पूर्ण व्हावी यासाठी श्रावण सोमवारचे उपवास करत असतात. तर आपल्याला श्रावण सोमवारचा उपवास हा बऱ्याच ठिकाणी गोड पदार्थ खाऊन केला जातो, काही ठिकाणी खीर खाऊन केला जातो, काही ठिकाणी तिखट पदार्थ खाल्ले जात नाही, फक्त फल आहार घेऊनच हा उपवास केला जातो. प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने हा उपवास केला जातो. उपवास हा आपल्याला संध्याकाळी सोडवायचा आहे, म्हणजे रात्री. त्यामध्ये आपल्याला सात्विक अन्नाचा आहार घ्यायचा आहे. आपल्याला इतर कोणतेही पदार्थ खायचे नाही. आपल्याला सोमवारच्या उपवासाला वरई ही चालत नाही, त्यामुळे वरई देखील खायची नाही.